तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत कॉन्स्टेबल मंजू या मालिकेच्या भागामध्ये काय घडलं आहे. तर त्या ठिकाणी जी सपना असते ती जयदीपला पैसे मागते. म्हणते, "मला दिवाळीची खर्ची दे ₹5,000." जयदीप म्हणतो, "मला त्या मान्याबाईला द्यायचे आहे." असं काय करते? त्यानंतर सत्य विचारतो, "कोण मान्याबाई रे?" तर जयदीप म्हणतो, "कोण नाही, कोण नाही, असंच ते पेढ्यावाला आहे ते." तर त्या ठिकाणी जयदीप मग सपनाला 2-3 हजार रुपये देतो आणि म्हणतो, "चला येतो मी." त्यानंतर जी मंजू असते ती अ, निघते पोलीस स्टेशनला जाण्यासाठी. ते सत्य आणि मंजू पोलीस स्टेशनला येतात. आल्यानंतर ते पहिलं पप्प्याच्या टपरीवर येतात आणि पप्प्या बोलतो, "खरंच तुमच्यामुळं माझं सुखाचं आज दिवाळी होणार आहे. नाही तर चोरीच्या पैशात दिवाळी होत होती. तुमच्या दोघांचे खूप उपकार आहे माझ्यावर." तर मंजू बोलते, सत्य आणि मंजू बोलतात, "ए पप्प्या जाऊ दे ना. कशाला उगाच तू आमच्या भावासारखा आहे. उगाच कशाला चल कोर्टात निघायचं आहे आम्हाला, येतो आम्ही." तर दुसरीकडं जी अमृता असते ती देवासमोर दर्शन घेत असते आणि दर्शन घेऊन झाल्यानंतर ती बोलते की मला चांगलं घर पाहून घेऊ दे. परत कधी या घरामध्ये येणं होतंय देवाला माहिती. कारण खूप दिवस झाले आता मी कोर्टातून कुठं घरी येते का काय होते की माझं काय होतंय मम्मी मला काहीच माहीत नाही. त्यामुळं आता मला या घराला चांगलं पाहून घेऊ दे. त्या ठिकाणी आत्या येते आणि आत्या बोलते, "हां आंबरे चांगलं बघ बाळ आणि चांगलं घर बघून घे. कारण तुला तिथं जर फाशी किंवा जन्मठेप झाली तर खूप अवघड होईल." त्या ठिकाणी अमृता बोलते, "आई मला एक तुझ्याकडून वचन पाहिजे." तर आई बोलते, "काय वचन पाहिजे?" अमृता बोलते, की "मला तू वचन दे की इथून पुढं तू मंजूला आपल्या जवळ कधीच करणार नाही आणि तिला आपल्या आसपास पण भटकू देणार नाही आणि तू कधी बोलणार पण नाही तिच्यासोबत." तर त्या ठिकाणी आधी तर मम्मी कानकुसपणा करते. पण त्या ठिकाणी अमृता बोलते, "मग मम्मी तू त्याच पोरीचं मानते, मला नाही मानीत तू." मग त्यानंतर जे अमृताची आई असते ती अमृताला वचन देते. त्यानंतर ते कोर्टात यायला हजर होतात. तर दुसरीकडं कोर्टात हजर झाल्या-झाल्या सत्य आलेला असतो, मंजू आलेला असतं आणि तो जो सत्याने व्यक्ती पकडून आणलेला असतो, तो व्यक्ती पण आलेला असतो. सत्याला बघून तो खूप घाबरतो. कोर्टामध्ये जज येतात. जज आल्यानंतर ते म्हणतात, "कारवाईला सुरुवात करूया." त्या ठिकाणी जे वकील असतात ते बोलतात, की हा जो व्यक्ती आहे याने भरपूर बाहेर स्कॅम केले आहे. पैशाचे स्कॅम, डबल टिबल पैशाचे स्कॅम, परत भरपूर स्कॅनर स्कॅम असे भरपूर स्कॅम केले आहे आणि हे रॅकेट याच्या खाली हे चालवतात असं त्या ठिकाणी वकील सांगतात. त्या ठिकाणी वकील त्याला विचारतात, "तुला तुझा गुन्हा कबूल आहे का?" तो व्यक्ती हो बोलतो. त्यानंतर जे वकील असतात ते बोलतात, "ठीक आहे. आता तुला एक प्रश्न विचारतो मी. आता हा जो साताऱ्यामध्ये जो आत्ता स्कॅम चालू होता कॉम्प्युटरच्या मार्फत लोकांना लुटायचा, तो मध्ये तुझा हात होता का?" तो बोलतो, "हो." "आणि याच्यामध्ये जे माणसं काम करतात, यांना माहीत असतं का या गोष्टीचं?" त्या ठिकाणी तो व्यक्ती बोलतो, "नाही. यांना यामधलं काहीही माहीत नसतं. जर यांना आम्ही सांगितलं, तर आमच्याकडं कोण काम करेल?" असं त्या ठिकाणी तो व्यक्ती जबाब देतो. त्यानंतर जे जज असतात ते म्हणतात, "सर्वांची सुनावणी ऐकून घेतल्यानंतर आपण हा खटला ब्रेकनंतर सुनावणी करूया." त्यानंतर मंजू सर्वजण बाहेर चाललेले असतात. तेवढे डी-जे येतो आणि म्हणतो, "तू अमृताचा लई लोड नको घेऊ मंजू. ती हळू समजून घेईल स्वतः तुला. त्यामुळे काळजी करू नको." अमृता बोलते, "ठीक आहे." तर सत्या मंजूला वडा आणण्यासाठी जातो. तेवढ्यात ती रणविजयसोबत मंजू वडा खात असते आणि सत्या त्यांना दोघांना बघतो. तर सत्याला खूप राग आलेला असतो. तो मंजूकडे विचित्र पद्धतीनं बघतो. सत्याला वाटत होतं की मंजू माझ्यासाठी थांबल, पण मंजू थांबत नाही. ती वडा खाऊन घेते. मग सत्या बिचारा त्या ठिकाणी अमृताला आणि तिच्या आईला वडा घेऊन जातो. ते पण नाही बोलतात. तर त्या ठिकाणी मग ते जबरदस्ती केल्यानंतर वडा घेतात. तर दुसरीकडं पुन्हा खटला सुरू होतो. खटला सुरू झाल्यानंतर जी अमृता असते तिला जज बोलतात, "आता सर्व काही कारवाई ऐकून घेतल्यानंतर आपण एक शेवटच्या मुद्द्यावर पोहोचलो आहे, की जी अमृता आहे आणि बाकीच्या ज्या मुली आहे, त्यांचा यामध्ये काहीही दोष नाही. त्यांना विनाकारण या लोकांनी अडकवलं आहे. यामध्ये जे गुन्हेगार आहे त्यांना 10 वर्षाचा कारावास सुनावला जात आहे आणि बाहेर जे स्कॅम चालू आहे, त्यांना देखील पोलिसांना शोध घेण्याचे आदेश देत आहे." त्यानंतर कारवाई संपते आणि जी अमृता आहे ती निर्दोष तिची मुक्तता होते. त्यानंतर जी अमृता असते ती खूप खुश होते. त्या ठिकाणी सत्य बोलतो, "मंजू जा अमृतापाशी आणि तिचे जवळ जा आणि बोल तिच्यासोबत." त्यानंतर मंजू अमृतापाशी जाते. त्यानंतर अमृता बोलते, "इथून पुढं आहे ना तुझे उपकार माझ्यावर राहतील, पण इथून पुढं माझ्या आसपास पण भिरकायचं नाही, आमच्या घराच्या किंवा आमच्या. इथून पुढं तुझा आणि माझा काही संबंध नाही. तुला आधी पण सांगितलं होतं आणि आत्ता पण मी तेच सांगते.
हे ऐकून मंजू रडायला लागते. आता येणाऱ्या भागामध्ये काय इंटरेस्टिंग घडतंय हे बघणं रंजक ठरणार आहे.